नमस्कार मित्रांनो, फिटनेस केतेस या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर आज आपण बघणार आहे की घरगुती आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला वजन कसं कमी करायचं आहे. आणि वजन कमी करणे फक्त सुंदर दिसण्यासाठीच नव्हे, तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि कोणतेही आपल्याला डायबिटिक असेल, शुगर असेल, बी पी असेल, या आजारांपासून जर आपल्याला लांब राहायचं असेल तर आपल्याला वजन कमी करणं आणि फिट राहणं खूप गरजेचं आहे. तर चला बघूया, आपण आज सुरुवात करूया काय काय गोष्टी आहेत जे आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतील. तर पहिला जो मुद्दा आपण बघणार आहे तो म्हणजे वेळेवर खाणं किंवा टाईम टू टाईम आपलं आपण मील घेणं. त्याच्याने काय होतं की आपण जर आपली जेवायची वेळ प्रॉपर एक दररोजची सेट असेल तर त्यामुळं आपलं जे टोटल जो दिनक्रम आहे तो प्रॉपर पद्धतीने होतो. म्हणजे आपल्याला नाश्त्याच्या वेळेत आपण टाईम टू टाईम नाश्ता केला, जेवायच्या वेळेत आपण प्रॉपर जेवलो, त्याच्यानंतर स्नॅक्स टाईममध्ये काय हलकं फुलकं स्नॅक्स खाल्लो आणि परत आपण डिनर जे घेतो आहे हे आपल्या वेळेत जर होत असेल तर एक प्रॉपर शेड्यूल बसतं आणि आपल्या बॉडीला एक ती सवय लागते. आणि ती जी सवय असते ती आपल्याला पचनक्रियेसाठी खूप चांगली आहे, कारण की आपण जर त्या वेळेत ठराविक खात असेल तर त्या ठराविक वेळेत आपल्याला भूक लागलेली असते आणि तेवढ्या वेळेत आपण ते जेवतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. जर तुमचं वेळी अवेळी खाणं असेल तर गॅसेस म्हणा, ॲसिडिटी म्हणा, डोकेदुखणे म्हणा किंवा झोप न पूर्ण होणे, हे असे बरेच विकार असतात. त्यासाठी टाईम टाईम खाणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही वेळेत जेवला तर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे असे कोणतेही प्रकार नाही होणार. तर दुसरा जो मुद्दा बघणार आहे आपण तो म्हणजे छोटे छोटे मील्स घेणे. आपण काय करतो की दिवसभरात 3 वेळा जेवतो. सकाळी एकदा नाश्ता करतो, त्यानंतर दुपारचं जेवण घेतो, त्याच्यानंतर परत रात्री जेवतो. ह्या वेळेत काय करतो आपण, जे मील घेतो ते क्वांटिटीमध्ये एवढे घेतो की आपल्याला दिवसभर तेवढी एनर्जी राहावी म्हणून. तर आपल्याला काय करायचं आहे, तेच मील आपल्याला डिवाईड करायचे आहेत. आपण जर 3 टाईम जेवत असेल किंवा 3 टाईम जर काही खात असेल तर ते 3 टाईमच्या ठिकाणी 5 टाईम ते 6 टाईममध्ये खायचं. जेणेकरून काय होतं आहे, आपण क्वांटिटीमध्ये कमी कमी खातो आणि क्वांटिटीमध्ये कमी कमी खाल्ल्यामुळं काय होतं, आपल्याला जे खातो ते लवकर पचतं. जे आपण कमी खाल्ल्यामुळं काय होतं ना की आपल्याला एकतर लवकर पचतं आणि परत भूक लागते. त्यामुळं काय करतो आपण, पहिला जे खाल्लेलं असतं थोडंसंच खाल्लेलं असतं त्यामुळे परत भूक लागते. दुसऱ्या वेळेस खाताना आपण परत थोडंसं खातो. त्यामुळं होतं आहे काय की जे तुम्ही जेवण त्या क्वांटिटीमध्ये घेणार असतात 3 वेळेला, ते आपण 6 टाईममध्ये डिवाईड केलं आहे. जेणेकरून काय तुम्ही उपाशी पण राहत नाही, दुसरं गोष्ट तुमचं पोट भरत राहतं. आणि तिसरी मेन गोष्ट असते वजन कमी होण्यासाठी, ते म्हणजे आपलं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय की बाबा आपली जी पचनशक्ती आहे ती खूप चांगली तयार होत असते. कारण की जे काही आपण खातो ते पचवायची ताकद ते तयार करतं. सपोज आपण खाल्लो आणि आपलं जे पचलंच नाही तर ते काय करतं, एक स्टोअर्ड फॅट तयार करतं. तर ते होऊ नये यासाठी आपण काय करायचं, जे आपण खाणार आहे ते डिवाईड करून मील घ्यायचे. सकाळी तुम्ही नाश्ता घ्या, त्याच्यानंतर 12-1च्या टाईमला थोडंसं स्नॅक्स खावा, त्यानंतर 2-3च्या वेळा जर तुम्ही जेवत असाल तर 3ला जेवून परत एक 5 वाजता थोडेसे स्नॅक्स घेऊन किंवा 7 वाजेपर्यंत स्नॅक्स घेऊन रात्री तुम्ही परत पूर्ण आहार घेऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये काय होतं ना, तुम्ही दिवसभर थोडं 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 खात राहता, एनर्जी पण राहते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपण काय करायचं, जे आपण 3 टाईमला खाणार होतो ते आपण 6 टाईममध्ये डिवाईड करायचं आहे. तिसरा आपण जो मुद्दा बघणार आहे तो म्हणजे प्रोटीन डाएट. प्रोटीन डाएट का, तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की वजन कमी करायचं असेल तर आपल्याला प्रोटीन घ्यावं लागतं किंवा आपले कार्ब्स कमी करावे लागतात. तर ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळी प्रोटीन इनटेक करता, प्रोटीन हे स्लो डायजेस्टिव्ह असतं तुमचं. त्यामुळं मॅक्सिमम टाईम तुमचं पोट फुल्ल राहतं आणि लवकर भूक लागत नाही आणि जेणेकरून तुम्हाला कोणतेही फालतू तेलकट गोड वगैरे खायचे क्रेविंग्स वगैरे नाही आहेत. एकदा तुम्ही जर प्रोटीन वगैरे घेत असाल तर मॅक्सिमम टाईम तुम्हाला ते स्लो डायजेस्ट होत असतं
आणि स्लो डायजेस्ट होत असताना तुम्हाला जास्त भूक पण नाही लागत. जर भूक लागली नाही तर तुम्ही खाणार नाही, आणि खाल्ला नाही तर एक्स्ट्राचं फॅट तुमच्या बॉडीवर साठणार नाही. त्यासाठी घेत असताना मॅक्सिमम प्रोटीन घ्या, कार्बोहायड्रेट्स कमी करा, लागणारे मिनरल्स असतील, विटॅमिन्स असतील ते घ्या, योग्य प्रमाणामध्ये सलाड घ्या. सलाद घेत असताना पण काय करा की सलादमुळं काय होतं ना की जे तुम्ही प्रोटीन्स खाल्लेलं असतं, जे प्रोटीन डाएट तुम्ही घेत असता ते पचवण्यासाठी खूप चांगली मदत करतं म्हणजे सलाड. त्यामुळं मॅक्सिमम तुम्ही प्रोटीनवर भर द्या आणि कार्बोहायड्रेट्स कमी करा. चौथा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे साखर किंवा स्वीट आणि पॅकेज फूड्स, ज्याला आपण जंक फूड्स पण म्हणतो. स्वीट खाल्ल्यामुळं काय होतं ना, अननेसेसरी तुम्हाला कॅलरीज जास्त भेटतात, आणि त्या कॅलरीजची आपल्या शरीराला काही गरज नसते. ते एनर्जीमध्ये आपल्याला काही जास्त असं एवढी मदत नाही करत. तर तुम्ही रेग्युलर डाएट घेतात त्याच्यामधून तुम्हाला ग्लायकोजन तयार होत असतो, पण तेच तुम्ही जर साखर किंवा स्वीट काही खात असाल तर अननेसेसरी तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरीज खाव्या लागतात. त्यामुळं परत तुमचं फॅट वाढायला मदत होते. दुसरी गोष्ट, तुम्ही जर जंक फूड किंवा पॅकेज फूड खात असाल तर त्याच्यामध्ये पण एवढ्या कॅलरीज असतात. मोस्ट ऑफ पॅकेज फूड्स तुमचे जंक फूड हे फ्राईड असतात, तेलाचं प्रमाण हे अति असतं, रंगाचं प्रमाण हे अति असतं. त्यामुळं तुम्ही जो डाएट घेताय त्यामध्ये तुम्ही स्ट्रिक्टली अवॉइड करा स्वीट, साखरेचे आणि तेलकट किंवा जे जंक फूड्स म्हणतो, मैद्याचे पिझ्झा, बर्गर असतील, सँडविचेस असतील, जे मैद्याच्या ब्रेडपासून बनवलेले असतात, हे मॅक्सिमम अवॉइड करायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय की तुमची पचनशक्ती चांगली होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जो तुम्ही डाएट घेताय तो डाएट घेत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अननेसेसरी फॅट तुमच्या शरीरात जाणार नाही. मॅक्सिमम प्रोटीन, मॅक्सिमम फायबर, मॅक्सिमम हेल्दी कार्ब्स तुमच्या शरीरात जातील आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल. वजन कमी करत असताना आपण एक वॉटर इंटेक वाढवावा लागतो. वॉटर इंटेक का वाढवायचा, तर जे काही आपण खात असतो किंवा जे काही आपण खाल्लेलं असेल तर ते एक आपल्याला पचवायचं असेल किंवा ते रक्तामध्ये लवकरात लवकर जर मिक्स करायचं असेल तर जेवढं आपण शरीरामध्ये पाणी घेत असतो ते काय करतं, वॉटरमुळे आपल्या बॉडीमध्ये, रक्तामध्ये डायल्यूट होण्यासाठी मदत करते. आणि दुसरी गोष्ट काय होतं, आपण पाणी जास्त पिल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते, आणि भूक कमी लागल्यामुळे आपण कमी प्रमाणात खातो, त्यामुळे हा एक फायदा असतो. दुसरी गोष्ट काय आहे, तुम्हाला जे अननेसेसरी असतं ते पाणी तुमच्या शरीरातून शक्यतो बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं वॉटर इंटेक जेवढा तुम्ही चांगला ठेवाल तेवढी तुमची स्किन क्वालिटी चांगली इम्प्रूव्ह होते. दुसरी गोष्ट म्हणजे भूक कमी प्रमाणात लागते, आणि जर तुम्ही पाणी पिलं असाल तर तेवढं जास्त जेवत नाही किंवा तेवढं जास्त मील घेत नाही तुम्ही. नंतरचा पुढचा जो पॉईंट बघणार आहे तो म्हणजे आपण हे डाएट वगैरे करत असताना नियमित व्यायाम करणे किंवा आपण कन्सिस्टन्सी म्हणतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे की जे तुम्ही खाताय ते पचवायसाठी आपल्या शरीराला हालचाल करणे गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही वर्कआउट करत असताना जर तुम्ही तुमचा गोल सेट केला की वजन कमी करायचं आहे तर तशा पद्धतीनं तुमचं डाएट आणि वर्कआउट असणं गरजेचं आहे. वर्कआउट करत असताना तुम्ही कार्डिओ करा, वेट ट्रेनिंग करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा किंवा योगा करा किंवा क्रॉसफिट करा. बरेचसे प्रकार आहेत जे व्यायामाचे जे तुम्ही करता किंवा तुम्ही ग्राउंडवर खेळायला जाता. हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या कॅलरीज खर्च करताय त्याच्या कमी कॅलरीज तुम्ही इंटेक केल्या पाहिजे, जेणेकरून काय, सपोज तुम्ही वर्कआउट करून जर 2000 कॅलरीज खर्च करत असाल आणि 2500 कॅलरीज जर घेत असाल तर त्या वर्कआउटचा काय उपयोग होणार नाही किंवा तुम्ही जे केलेलं कष्ट आहे त्याचा काय उपयोग होणार नाही. पण सपोज जर तुमच्या 2000 कॅलरीज तुम्ही खर्च केले असतील आणि 1500 कॅलरीज जर तुम्ही इंटेक केले असतील तर होतं काय की जो बॅलन्स आहे 500 कॅलरीजचा तो तुमचा एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो, आणि दुसरी गोष्ट काय, कमी होण्यासाठी आपल्याला हेल्प होते. त्यामुळं शक्यतो हे लक्षात ठेवा की जेवढ्या आपण कॅलरीज खर्च केल्यात त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज आपण इंटेक केल्या पाहिजे. आणि एक मुद्दा आहे
की जो म्हणजे या सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे तो म्हणजे विश्रांती घेणे किंवा रेस्ट पिरियडवर जाणे. किंवा बरेच लोक म्हणतात दुपारचं झोपल्यामुळे वजन वाढतं किंवा जास्त झोपल्यामुळे वजन वाढतं. झोपल्यामुळे कधीच वजन वाढत नाही. आपल्या शरीराच्या ज्या अननेसेसरी गोष्टी आपण जे इनटेक करतो आणि आपण जे व्यायाम करत नाही किंवा जे दुर्लक्ष करतो त्या गोष्टीमुळे आपल्या आहार आणि झोप वाढली तर आपल्याला वजन वाढण्यास मदत होते. जर आपल्याला आहार तुमचा कमी आहे आणि झोप पण कमी आहे तर तुम्हाला वजन कमी होण्यासाठी खूप सारी मदत होते. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना, की तुम्ही जे गोष्ट करताय, जे वजन कमी करायचं आहे, जर तुमची प्रॉपर रेस्ट आणि प्रॉपर डाएट असेल तर वजन कमी करताना तुम्हाला खूप चांगली हेल्प मिळू शकते. तर मित्रांनो, या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की कळवा. आणि जर तुम्हाला असे काही प्रश्न असतील की बाबा अ, मला विचारायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा की मला याच्यावर व्हिडिओ बनवा. किंवा मला इंस्टाग्रामला तुम्ही DM करून सांगू शकता की सर मला याच्याबद्दल थोडी माहिती हवी आहे. मी त्याच्यावर स्पेसिफिक व्हिडिओ बनवेन आणि टाकेल तुमच्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.